भंडारा जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक विवंचनेतून हतबल झाल्याचे चित्र सध्या जिल्ह्यात बघायला मिळत आहे। मागील खरीपातील बोनस शासनाने जाहीर केला खरा, मात्र अद्याप ते अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेला नाही। आमच्या सरकारने बोनस दिला म्हणून सत्ताधारी पुढाऱ्यांनी बॅनरबाजी केली खरी, मात्र वंचित शेतकऱ्यांकडे बघायला आता कुणाला वेळ नाही। बोनस आल्याची वार्ता ऐकताच शेतकरी बँकेत फेऱ्या मारत आहेत, मात्र अद्याप बोनसचे पैसे खात्यावर जमा झालेच नाही। तर जिल्ह्यात शेतकरी हे बोनसच्या प्रतीक्षेतच आहेत। सध्या शेतकऱ्यांनी उसने उदार करून धान्याची रोवणी केली आहे, मात्र आता लावलेल्या पिकाला खत देण्यासाठी शेतकऱ्यांच्या हातात पैसाच नाही। त्यामुळे पिकाचे उत्पादन घटणार आहे। त्यामुळे आता तरी शासनाने लाभार्थी शेतकऱ्यांचे पैसे द्यावे ही शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे। नमस्कार, मी खेमराज गिरेबुजे, जेवणाळा येथील शेतकरी। आम्ही खरेदी केंद्रावरती धान्य मोजूनही किंवा खरेदी केंद्रावरती धान्य विक्री करूनही आम्हाला अजूनपर्यंत बोनसची रक्कम मिळालेली नाही। आम्ही बँकेमध्ये जाऊन चौकशी करतो, आमचा बोनस आला का, तेव्हा आम्हाला तिथून उत्तर मिळते की तुमचा बोनस अजूनपर्यंत जमा झालेला नाही। आणि सेंटरवरती जाऊन विचारणा केली असता त्याने आणखी लोक बाकी आहेत बा पुन्हा येईल, परंतु अजूनपर्यंत आम्हाला बोनस लाभलेला नाही। आणि आमच्या उन्हाळी धान पिकाचे चुकारे अजूनपर्यंत लाभले नाही। आता आम्हाला बोनसची रक्कम मिळालेली नाही, धान चुकारे मिळालेले नाही, तर आम्ही शेतीची कामे कशी करायची? आमच्याकडे शेतीचे कामे करण्यासाठी पैसा उपलब्ध नाही, जर खात कसं मारायचं? आतापर्यंत आम्ही उसने उधार करून शेतीचे कामं केली आहेत। आता आमची शेतीची कामे रखडलेली आहेत, उसने उधार द्यायचे आहेत, ते कसे द्यायचे या विचारामध्ये आम्ही खूप अडचणीत पडलेला आहे। तर माझी शासनाला अशी विनंती आहे की आमचे बोनसची रक्कम आणि धानाचे चुकारे लवकरात लवकर द्यावे, हे मी शेतकऱ्यांच्या वतीने शासनाला विनंती करतो आहे।